नमस्कार मित्रहो, सह्याद्री स्कूल टीचिंग या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा 8 नंबरचा जो चॅप्टर आहे सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी याचं सविस्तर माहिती पाहणार आहोत. पुढील कन्सेप्ट पाहण्याआधी आपण या चॅप्टरची जी हेडिंग आहे सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी या हेडिंगमधील बायोलॉजी या शब्दाचा अर्थ समजून घेणार आहोत. तर बायोलॉजी हा जो शब्द मित्र हो हा दोन शब्दापासून बनलेला असतो. एक आहे तुमचा बायो प्लस लॉजी. तर या ठिकाणी बायो म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर तुमचं लॉजी म्हणजे स्टडी. मग एकंदरीत मला बायोलॉजी म्हणायचं जर म्हटलं तर मी याची डेफिनेशन कसं सांगू शकतो. द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड बायोलॉजी. काय म्हणू शकतो, द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड बायोलॉजी. मग मित्र हो, जर आपण आपल्या पृथ्वी तलावावर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास करत असलो तर आपण ते कशामध्ये करणार आहोत, बायोलॉजीमध्ये. मग या बायोलॉजीचे सुद्धा ब्रँच पाडतात. देर आर मेनी ब्रँचेस ऑफ बायोलॉजी. ब्रँच बघत असताना आपण सगळ्यात आधी पाहू की बायोलॉजीची फर्स्ट ब्रँच की जीचं नाव आहे झूलॉजी. मग या झूलॉजीची ही बायोलॉजीची ब्रँच आहे. ह्या झूलॉजीमध्ये आपण सगळ्या ॲनिमलचा स्टडी करतो. मग अशी ब्रँच की ज्यामध्ये आपण ॲनिमलचा अभ्यास करतो त्या ब्रँचला म्हणतात झूलॉजी. झूलॉजी ही कोणाची ब्रँच आहे, बायोलॉजीची. मग सेकंड या ठिकाणी आहे तुमची बॉटनी. मग सगळ्या वनस्पतीचे प्लांटचे आपण ज्या शास्त्रामध्ये अभ्यास करतो त्या शास्त्राला म्हणतात बॉटनी. बॉटनी इज ऑल्सो अ ब्रँच ऑफ बायोलॉजी. थर्ड नंबरला आहे तुमची मायक्रोबायोलॉजी. मग मित्र बघा, या झूलॉजीमध्ये आपण कोणाचा अभ्यास करतो तर ॲनिमलचा. या बॉटनीमध्ये प्लांटचा. मग बघा, ह्या पृथ्वी तलावावर ॲनिमल सोडले, प्लांट सोडले तर काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असे असतात की ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. उघड्या डोळ्यांनी दिसत नाही म्हणजे काय की ते आपल्याला बघण्यासाठी एक तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोपचा उपयोग करून मग बघावे लागतात. मग त्याला म्हणतात मायक्रो ऑर्गॅनिझम. मग हे मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी ज्या ब्रँचमध्ये केला जातो त्या ब्रँचचं नाव आहे या ठिकाणी मायक्रोबायोलॉजी. यामध्ये कोणाचा अभ्यास केला जातो, मायक्रो ऑर्गॅनिझमचा. ऑर्गॅनिझमचा अभ्यास केला जातो. तर बायोलॉजीचा तुम्हाला एकंदरीत अर्थ काय आणि त्याचे ब्रँचेस कोणते आहे हे तुम्हाला कळलेलं असेल. या झूलॉजी, बॉटनी आणि मायक्रोबायोलॉजीच्या व्यतिरिक्त सुद्धा बायोलॉजीच्या अशा अनेक ब्रँचेस आहे. आपण ते समोरच्या वर्गात पाहणारच आहोत. तर बघा, या बायोलॉजीचं समजल्यानंतर आपण आता वर्डकडे येणार, आपल्या सेल ह्या वर्डकडे येणार आहे आणि सेलविषयी सगळ्यात पहिले समजून घेणार आहे. तर बघा, चला मित्रांनो, आता बघूया आपण सेल. या सेलचा सगळ्यात आधी शोध लावला रॉबर्ट हुक यांनी 1665 साली. आपल्या पृथ्वी तलावावर जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते सगळे कशापासून बनलेले आहे, सेलपासून बनलेले आहे. आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी बॉडी स्ट्रक्चर आहे हे कशापासून बनलेले आहे, सेलपासून. मग आपण असं म्हणू शकतो की सेल इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग या सेलचं आपल्या बॉडीमध्ये फक्त स्ट्रक्चर तयार करायचं काम करतं का, तर नाही. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे लाईफ प्रोसेस आहे, ते फंक्शन परफॉर्म करण्यासाठी सुद्धा सेल काय उपयोगी पडते. मग आपण सेलला असंही म्हणू शकतो की सेल इज अ फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर बघा, सगळ्यात आधी आपण बघू, दिस इज अ स्ट्रक्चरल युनिट आणि सेकंड आपण म्हणू शकतो फंक्शनल युनिट. इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता आपण बघणार आहोत टिश्यू म्हणजे काय. टिश्यू काय असतं मित्रांनो, हा एक टिश्यू म्हणजे हा ग्रुप ऑफ सेल असतो. एक टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स. म्हणजे सेलचा ग्रुप तयार होऊन काय तयार होतं, सेलचा ग्रुप एकत्र येऊन काय तयार होतं, टिश्यू. मग आपल्या बॉडीमध्ये अनेक प्रकारचे टिश्यू आहे. मग या टिश्यू कसे असतात बघा, हॅव अ सिमिलर स्ट्रक्चर.
सिमिलर स्ट्रक्चर. मग या सिमिलर स्ट्रक्चर एकत्र येऊन काय करतात, आपल्या पूर्ण बॉडीचं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करत असतात. ज्या पद्धतीनं आपण बायोलॉजी या शब्दाचा अर्थ समजून घेतला, त्याच पद्धतीने आता आपण सायटोलॉजी या शब्दाचा अर्थ सुद्धा समजून घेणार आहोत. तर सायटोलॉजी या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी बघा, सायटोलॉजी. तर या ठिकाणी मी सांगितलं आधी की लॉजी म्हणजे काय, स्टडी. लॉजी म्हणजे स्टडी, आणि या ठिकाणी सायटोचा अर्थ होतो सेल. मग द स्टडी ऑफ सेल इज कॉल्ड सायटोलॉजी. मग सायटोलॉजीचा स्टडी करत असताना आपण बघा, सेलचा मागच्या वर्गामध्ये बघितलंय की सेलचं स्ट्रक्चर बघितलं कसं असतं, तर नंतर सेलचे टाईप बघितले. सेलचं काय बघितलं आधी आपण, स्ट्रक्चर बघितलं. सेलचं स्ट्रक्चर म्हणजे कसं की ते प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे, प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे. त्यानंतर आपण त्याचं टाईप्स बघितले, टाइप्स ऑफ सेल बघितले. कोणकोणते टाइप्स आहे, 2 टाइप्स आहे. एक युनिसेल्युलर असतं आणि एक मल्टीसेल्युलर. नंतर आपण सेलचा अभ्यास करत असताना ऑर्गनेल्स बघितले. बघा, पण या ऑर्गनेल्स म्हणजे काय, कोण येतं ह्या ऑर्गनेल्स मध्ये, तर तुमचा मायटोकॉन्ड्रिया येतो. नंतर तुमची गॉल्गी बॉडी येते, नंतर न्यूक्लियस. अशा अनेक प्रकारचे सेल ऑर्गनेल आपण बघितलेले. न्यूक्लियस झाला, तुमचा सेल वॉल झाला, सेल मेम्ब्रेन झाला, नंतर व्हॅक्युओल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, क्लोरोप्लास्ट. हा जो क्लोरोप्लास्ट असतो तो फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतो, ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट नसतो. आणि अन्यथा ॲनिमल सेलमध्ये जर क्लोरोप्लास्ट असता तर माणसाने सुद्धा सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःचं अन्न स्वतः तयार केलं असतं. पण असं होतं का, नाही, आपल्या बॉडीमध्ये क्लोरोप्लास्ट नाही. परत दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर प्लांट सेलमध्ये जी बाहेरची लेअर असते की ज्याला आपण म्हणतो सेल वॉल, ही प्रेझेंट असते. आपल्या ॲनिमल सेलमध्ये ही लेअर प्रेझेंट नसते. याबरोबरच आपण सेल डिव्हिजन सुद्धा बघितलं होतं की सेल डिव्हिजन कसं होतं नेमकं. सेलचा अभ्यास करताना आपण सेल डिव्हिजन सुद्धा बघितलं. त्यानंतर आपण याच्यासारखेच अनेक पैलू, मेनी ॲस्पेक्ट्स आपण या ठिकाणी बघितलेले आहे. मेनी ॲस्पेक्ट बघितले मित्रांनो आपण. या सायटोलॉजीमुळे म्हणजे ज्या वेळेस आपण सेलचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला सगळं सेलचा ॲनाटॉमी कळून जाते. मग या सायटोलॉजी ही जी ब्रँच आहे, ह्या ब्रँचमुळे जे आपले ह्युमन हेल्थ आहे, या ह्युमन हेल्थमध्ये रिव्हॉल्युशनरी चेंजेस घडून आलेले. कोणामुळे घडून आले, हे सायटोलॉजीमुळे. लक्षात ठेवायचं या ठिकाणी. म्हणजे हेल्थमध्ये म्हणजे आपण व्हॅक्सिन तयार करतो, आपण वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन तयार करतो. मग याच्यासाठी आपल्याला सायटोलॉजीचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचं ठरतं. नंतर सेलचा अभ्यास करण्यासाठी आपल्या भारतामध्ये 2 ठिकाणी सेलचा अभ्यास केला जातो. एक आहे आपलं पुण्याला, सायटोलॉजीचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे सेलचा अभ्यास करण्यासाठी जे पुण्याला आहे त्याचं नाव आहे नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स. ही जी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे मित्रांनो, ही पुण्याला आहे. ही जी रिसर्च इन्स्टिट्यूट याला शॉर्टकटमध्ये आपण म्हणू शकतो NCCS, ही आहे आपली पुण्याला. आणि एक दुसरी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे की जिचं नाव आहे इनस्टेम. ही रिसर्च सेंटर कुठे, तर हे बेंगलोरला आहे. बेंगलोर म्हणजे कर्नाटकची राजधानी आहे बेंगलोर. या ठिकाणी हे रिसर्च सेंटर किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट प्रेझेंट आहे. या रिसर्च इन्स्टिट्यूट विषयी जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर 2 वेबसाईट देतो या ठिकाणी. त्या वेबसाईटला जाऊन वेबसाईटला भेट द्यायची
आणि त्या इन्स्टिट्यूटविषयी असणारी जी माहिती आहे ती जाणून घेता येईल आपल्याला या ठिकाणी. जर तुम्हाला या दोन इन्स्टिट्यूटविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर या ठिकाणी दोन वेबसाईट आहे, www.nccs.res.in ही पहिली वेबसाईट आहे आणि 2 नंबरची वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे www.instem.res.in. तर आजच्या या लेसनमध्ये मित्रांनो, लेक्चरमध्ये आपण सेल काय असते, टिश्यू काय असते हे बघितलं. सायटोलॉजी ही बायोलॉजीची ब्रँच आहे, याविषयी आपण माहिती घेतली. या सेलविषयी माहिती कोण गोळा करतं यावर अजून स्टडी कोणत्या इन्स्टिट्यूट करते ह्या दोन इन्स्टिट्यूट सुद्धा बघितल्या. नंतर म्हणजे यानंतरच्या लेसनमध्ये आपण स्टेम सेल काय असतं, स्टेम सेल आपण कुठून घेऊ शकतो, स्टेम सेलचे रिसोर्स काय, स्टेम सेलचा युजेस काय, आपण हे नंतरच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत.